नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण TET सराव प्रश्न या संच पाहणार आहोत आणि हा जो प्रश्नसंच आहे 5वी परिसर अभ्यास भाग 1 या विषयावर आधारित आहे. तर या स्लाइडमध्ये 5वी अभ्यासक्रमावर आधारित महत्त्वपूर्ण 30 प्रश्न जे काही TET PYQ जे आहेत पॅटर्ननुसार 2013 ते 2025 अंतर्गत या घटकावर विचारण्यात आलेल्या 30 प्रश्नोत्तरांचा सराव आज आपण करणार आहोत. तर सर्वांनी हे जे प्रश्न आहेत ते लक्षपूर्वक ऐकायचे आहेत आणि उत्तरे समजून घ्यायची आहेत. ओके, चला आपण सुरुवात करूया. TET सराव प्रश्नसंच विषय परिसर अभ्यास भाग 1. ओके, चला. स्क्रीन व्यवस्थित दिसते. प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी आहे बघा. सूर्य हा एक डॅश डॅश आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे सूर्य हा एक तारा आहे, म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय बी, तारा. प्रश्न क्रमांक दुसरा. मंगळ आणि गुरु ग्रहांच्या दरम्यान असलेल्या पट्ट्याला काय म्हणतात? तर बघा, मंगळ आणि गुरु ग्रहांच्या दरम्यान असलेला जो पट्टा आहे त्या पट्ट्याला लघुग्रहांचा पट्टा असं म्हणतात, कारण मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांच्या दरम्यान अनेक छोटे छोटे खगोलीय वस्तू आहेत, त्यांना लघुग्रहांचा पट्टा असे म्हणतात. तर बघा, काही प्रश्न रिपीट होण्याची शक्यता आहे, म्हणून रिपीट आहेत प्रश्न असं न समजता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण नवनवीन अनेक प्रश्न यामध्ये अंतर्भूत झालेले आहेत. ओके. प्रश्न क्रमांक तिसरा. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? तर आपल्याला माहिती आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्या गतीला परिवलन असं म्हटलं जातं. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास म्हणजेच 1 दिवस लागतो आणि पृथ्वीच्या परिवलनामुळेच दिवस व रात्र घडून येत असतात. ओके, चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक चौथा. 23 सप्टेंबर ते 22 मार्च काळात दक्षिण गोलार्धात कोणता ऋतू असतो? तर बघा, आपण उत्तर गोलार्धात राहतो. 23 सप्टेंबर ते 22 मार्च उत्तर गोलार्धामध्ये काय असतो? बरोबर, हिवाळा असतो. तर त्याच्या उलट बघा, त्याच्या उलट दक्षिण गोलार्धात मात्र काय असतो? तर उन्हाळा असतो. काय असतो? उन्हाळा असतो. ओके. प्रश्न क्रमांक 5 इथं देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतच्या काळाला काय म्हणतात? एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतच्या काळाला काय म्हणतात? तर चांद्रमास असे म्हणतात. काय म्हणायचं? चांद्रमास. आपण कसं जून, जुलै, ऑगस्ट असे महिने आहेत इंग्रजी महिने, तसं एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंत 1 महिना पूर्ण होतो, त्याला चांद्रमास असं म्हटलं जातं. ओके. प्रश्न क्रमांक 6. ओझोन वायू वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? तर आपल्याला माहिती आहे की ओझोन वायू जो आहे तो वातावरणाच्या स्थितांबरमध्ये आढळतो. आणि आपण हेही शिकलेलं आहे की जेट विमान जे असतात त्यांच्यासाठी योग्य हवामान किंवा वातावरण हे स्थितांबरमध्ये असतं, म्हणून जेट विमानंसुद्धा स्थितांबरमधून उड्डाण घेतात किंवा प्रवास करतात. ओके, चला नेक्स्ट प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न उलटसुलट आलेले आहेत बरं का, कारण TETमध्ये 2013 ते 24चे प्रश्न घेत असताना आदलेमधल्या त्याच प्रश्नांचा क्रमांक या ठिकाणी आलेला आहे. बघा, इथं प्रश्न क्रमांक 28 दिला आहे, त्याकडे दुर्लक्ष करा. प्रश्न वाचूया आपण. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 13 किमीपर्यंतच्या थराला काय म्हणतात? तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 13 किमीपर्यंतचा जो भाग आहे त्याला काय म्हणतात? तर तपांबर म्हणतात. काय म्हणायचं? तपांबर. ओके. पुढील प्रश्न बघूया आपण. नकाशात उंची दर्शवण्यासाठी प्रामुख्याने कोणती पद्धत वापरतात? नकाशामध्ये उंची जर दाखवायची असेल की नाही तर रंग पद्धत वापरतात. बघा, कोणती पद्धत? रंग पद्धत वापरतात. आपण समुद्रसपाटीपासूनची उंची दाखवताना पाहिलं होतं बघा, तर रंग पद्धत वापरतात. ओके.
पुढील प्रश्न, नकाशात PO हे चिन्ह कशासाठी वापरले जाते? PO म्हणजे पोस्ट ऑफिस. पोस्ट ऑफिस म्हणजेच टपाल कार्यालय. नकाशात PO हे चिन्ह टपाल कार्यालयासाठी वापरले जाते. पुढील प्रश्न, या स्लाईडमध्ये एकूण 30 प्रश्न आहेत. इथं 30वा आलेला आहे, परंतु प्रश्न क्रमांकाकडे लक्ष देऊ नका. नकाशात किल्ला दर्शवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? तर तुम्हाला माहीत आहे की नकाशात किल्ला दर्शवण्यासाठी किल्ल्याचे चित्र किंवा किल्ल्याचे चिन्ह वापरतात. ओके, इथं दाखवलं आहे बघा किल्ला. इथं सूची दिलेली आहेत बघा, दिसतंय का? इथं सूची आहेत. रस्ता दाखवण्यासाठी काय आहे, कच्चा रस्ता, अशा पद्धतीने सूची दिलेल्या असतात. किल्ला दाखवण्यासाठी किल्ल्याचे चित्र दिली जातात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर तुम्हाला माहिती, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणतं आहे? राजस्थान. आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा 3रा क्रमांक आहे. महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. ओके, प्रश्न क्रमांक 13वा, 2014 साली भारतात कोणत्या नवीन राज्याची निर्मिती झाली? तर 2014ला भारतात कोणत्या नवीन राज्याची निर्मिती झाली? त्याचं उत्तर आहे तेलंगणा. तेलंगणा या राज्याची निर्मिती 2014ला नव्याने झालेली आहे. ओके, पुढील प्रश्न बघा, बाष्प थंड होऊन द्रवात रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर बाष्प थंड होऊन द्रवात रूपांतर होणे याला संघनन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 8वा इथं दिलाय, अन्न साखळीमधील प्रत्येक घटक म्हणजे काय असते? तर आपण अन्न साखळी पाहिले, गवतावर ससा अवलंबून राहतो. सशाला पुढं कोणता तरी मोठा प्राणी खातो, त्या प्राण्याला पुन्हा त्यापेक्षा मोठा प्राणी खातो. अशी जी अन्न साखळी असते त्या प्रत्येक घटकाला कडी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कडी. अन्न साखळीमधील एकमेकांचे ते प्राण्यांची कडी असते. ओके, साखळीला मराठी शब्द कडी, साखळीला समानार्थी शब्द कडी. लक्षात ठेवा म्हणजे लक्षात राहील. प्रश्न नेक्स्ट बघा, जागतिक तापमानवाढीस कारणीभूत ठरणारा वायू कोणता? तर आपण जागतिक तापमानवाढ जे म्हणतो त्याला कारणीभूत ठरणारा वायू आहे CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळेच आता जागतिक तापमानवाढ होत आहे, त्याला आपण सामोरे जात आहोत. ओके, प्रश्न क्रमांक पुढील प्रश्न, भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर तुम्हाला माहिती की भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर MS स्वामीनाथन हे ओळखले जातात. चला पुढील प्रश्न, बघा, पिकांच्या मुळाशी थेंब थेंब पाणी देण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर जेव्हा पिकं लावली जातात त्या पाईपद्वारे, त्या पाईपला एक होल असतं आणि त्या होलमधून तिथं पाणी थेंब थेंब ठिबकतं, त्याला ठिबक सिंचन असं म्हणतात. काय म्हणतात? ठिबक सिंचन असे म्हणतात. ओके, चला पुढील प्रश्न, ऊर्जेचा अक्षय म्हणजेच कधीही न संपणारा स्रोत कोणता? ऊर्जेचा अक्षय म्हणजे कधीच संपत नाही असा स्रोत आहे सूर्यापासून मिळणारा सौर ऊर्जा. सूर्यापासून मिळणारी सौर ऊर्जा. ओके, चला पुढील प्रश्न, श्रमदानातून ग्रामसफाई ही संकल्पना कोणी प्रत्यक्ष राबवली? श्रमदानातून ग्रामसफाई ही संकल्पना प्रत्यक्षात कोणी राबवली? तर सर्वांना ज्ञात असलेले संत गाडगेबाबा. ते स्वतः जाऊन गावगाव स्वच्छ करायचे आणि ते स्वच्छ करायला त्यांचं बघून गावातील इतर लोकसुद्धा स्वच्छ करू लागले. म्हणजे श्रमदानातून ग्रामसफाई होते ही संकल्पना प्रत्यक्ष संत गाडगेबाबा यांनी राबवली आहे. पुढील प्रश्न आहे, 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क कोणत्या कायद्याने दिला आहे?
तर तुम्हाला माहिती की 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्वांना मोफत आणि सक्तीचं शिक्षणाचा जो हक्क आहे, अधिकार आहे, तो शिक्षण हक्क कायदा RTE राईट टू एज्युकेशन या कायद्याने दिलेला आहे. ओके. प्रश्न क्रमांक 26 इथं दिलेला आहे. मी आधी सांगितले प्रश्न क्रमाने आलेले नाहीत, त्यामुळे क्रमांकाकडे लक्ष देऊ नका. आंतरराष्ट्रीय शांतता दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय शांतता दिन जो आहे तो दिन 21 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय शांतता दिन 21 सप्टेंबर. ओके. ओझोन दिन कधी असतो सांगा बरं, कमेंटमध्ये द्या मला की ओझोन दिन कधी साजरा केला जातो. बघूया किती जणांचं उत्तर कमेंटमध्ये येतं ते. ओझोन दिन कधी साजरा केला जातो. ओके. अन्नातील पिष्टमय पदार्थाच्या चाचणीसाठी कोणते द्रावण वापरतात? अन्नातील पिष्टमय पदार्थाच्या चाचणीसाठी कोणते द्रावण वापरतात असं म्हटलेलं आहे. तर त्याचं बरोबर उत्तर आहे आयोडीन. आयोडीनचा वापर करून अन्नातील पिष्टमय पदार्थांची चाचणी केली जाते. ओके. चला पुढील प्रश्न. शरीराची झीज भरून काढण्यासाठी कोणत्या अन्नघटकाची आवश्यकता असते? तर बघा, आपल्या शरीरात झालेली जी झीज आहे ती झीज भरून काढण्यासाठी आपल्याला प्रथिनांची गरज असते. कशांची गरज असते? प्रथिने. प्रथिने जर मुबलक प्रमाणात शरीरात गेली तर आपल्या शरीराची झीज भरून निघते. प्रश्न क्रमांक 18. अन्नाचे पचन प्रामुख्याने कोणत्या अवयवात सुरू होते? आपल्याला माहिती आहे अन्नपचनाची जी पहिली प्रोसेस आहे ती तोंडातून सुरू होते. आपण अन्नाचा घास घेतो आणि तोंडात घालतो तेव्हा पहिल्यांदा प्रोसेस सुरू होते. आपल्या लाळ ग्रंथी लाळ स्त्रवतात आणि त्या अन्नामध्ये मिसळली जाते. त्या अन्नाला आपण दाताने चावून त्याचं चूर्ण करतो आणि तो तयार झालेला अन्नाचा गोळा जिभेने अन्ननलिकेत ढकलला जातो. म्हणजे सुरुवात होते तोंडापासून. ओके. प्रश्न क्रमांक 19. शरीराच्या हालचालीवर नियंत्रण राखण्याचे काम कोणती संस्था करते? तर बघा, आपल्या प्रत्येक जे शरीर आहे, हात पाय, या प्रत्येक शरीराच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करत असेल तर ती चेतासंस्था करते. चेतासंस्थेवर सुंदर व्हिडिओ, सुंदर मार्गदर्शनाचा व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे, तो नक्की बघा म्हणजे लक्षात येईल. ओके. रक्ताभिसरण संस्थेचा मुख्य अवयव कोणता? तर रक्ताभिसरण संस्थेचा मुख्य अवयव जो आहे तो आहे हृदय. ओके. रक्ताभिसरणची संस्था रक्तामध्ये म्हणजे रक्त शुद्ध करण्याची जी प्रोसेस आहे ती आपण रक्ताभिसरण संस्था म्हणतो आणि त्याचा मुख्य अवयव आहे हृदय. प्रश्न क्रमांक 20. क्रमांक लक्षात घेऊ नका. श्वास घेताना श्वासपटल कोणत्या दिशेला सरकते? जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा तुमचं जे श्वासपटल आहे ते खालच्या दिशेला सरकतं. बघा, तुम्हाला काय वाटतं? मी श्वास घेतो म्हणजे श्वास घेतल्यानंतर फुफ्फुस आपली फुगली जातात आणि त्यामुळे श्वासपटल काय होतो? खालच्या दिशेला दाबला जातो किंवा खालच्या दिशेला सरकतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते? खालीलपैकी कोणती लस आहे जी ती तोंडावाटे दिली जाते? बरोबर आहे पोलिओ. 2 थेंब पोलिओची आपण म्हणतो की नाही, तर पोलिओची जी लस आहे ती लस तोंडावाटे दिली जाते. त्याचे 2 थेंब तोंडात सोडले जातात. नेक्स्ट क्वेश्चन. मला वाटतं जवळपास 25-26 प्रश्न होत आलेत आपले. त्रिगुणी लस कोणत्या रोगासाठी वापरली जात नाही म्हणलंय? जात नाही हे शब्द लक्षात घ्या. त्रिगुणी लस घटसर्पासाठी वापरतात, धनुर्वातासाठी वापरतात, डांग्या खोकल्यासाठी वापरतात, पण क्षयरोगासाठी वापरली जात नाही. म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. तंबाखूच्या सेवनामुळे कोणत्या अवयवांचा कर्करोग होऊ शकतो?
तर तंबाखूचं जर सेवन तुम्ही कंटिन्यूस करत असाल, ज्यांना व्यसन असेल तंबाखूचं, तर त्यांना तोंडाचा कॅन्सर किंवा कर्करोग होण्याची शक्यता असते. तरी अशा पद्धतीने आपले 30 प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. तर या 30 प्रश्नांचा सराव तुम्हाला करायचा आहे. तर परिसर अभ्यास 5वी PYQ 2013 ते 2025मध्ये आलेले हे प्रश्न आहेत. तर हे प्रश्न समजावून घेतलात. अशाच पद्धतीने दररोज किमान 20 ते 30 प्रश्नोत्तरांचे PYQ देण्याचा प्रयत्न आहे. तर नक्कीच व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या. आवडल्यास नक्कीच कमेंट करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की द्या. आणि या अंतर्गत मी एक प्रश्न विचारलेला होता, ओझोन दिवस कधी साजरा केला जातो, ते कमेंटमध्ये उत्तर नक्की द्या. ओके, थँक्यू.